नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण इतिहासा विषयाचे महत्त्वाचे जे काही समाजसुधारक आहेत, संस्था, संघटना याविषयी आपण टीईटी मध्ये वारंवार येणाऱ्या प्रश्नावर आधारित या ठिकाणी प्रश्नसंच घेतलेला आहे. ते संपूर्ण स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत. या ठिकाणी टीईटी साठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी हेच प्रश्न तुम्हाला वारंवार पीओक्यूला आले 2013 पासून 24 पर्यंत प्रश्नामध्ये जे आले त्याच्यावर आधारित आपण प्रश्नसंच या ठिकाणी घेतलेला आहे. तर बघा या ठिकाणी खालीलपैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातीसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले होते? कोणी मंदिर बांधले होते? ठिकाणी बघा, पहिले डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, पंडित मदन मोहन मालवीय, गोपाळ हरी देशमुख, फीडी सावरकर. या ठिकाणी वेगवेगळे त्यांनी काही ठिकाणी सांगितलेले आहेत, लक्ष द्या. तर सर्व जातीसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर कोणी बांधलं होतं? कुठे बांधलं होतं विचारले, रत्नागिरी येथे विचारले. पुन्हा भविष्यात तुम्हाला पतित पावन मंदिर कुठे बांधले हे सुद्धा विचारतील, कुठे रत्नागिरी सुद्धा लक्षात ठेवा ठिकाणी, कारण इतर ऑप्शन अभ्यास करणं गरजेचं आहे. पतित पावन मंदिर कुठे ठिकाणी बांधलं तुम्ही बा, फीडी सावरकर यांनी बांधलं होतं. म्हणजे काय, विदा सावरकर यांनी काय बांधलेलं होतं. बळीराम हेडगेवार हे काय केले, तुम्हाला फसवण्यासाठी पहिले ऑप्शन दिले. तेव्हा नेहमी काय करतात टीईटी मध्ये, एक्झाम मध्ये काय करतात, लवकर जे ऑप्शन महत्वाचे असते ना, ते काय खरं उत्तर जे असते ते लांब दिलं जातं, लक्षात ठेवा नेहमी. हेडगेवार काय केलं जातं, संघचालकचे काय RSS चे संचालक होते त्यावेळेस. ते म्हणजे पंडित हे सुद्धा काय हिंदू संस्थे संदर्भात आहे. म्हणून तुम्हाला हे दोन पहिले काय दिले, ते लगेच पोरांनी मारावं आणि ते चुकावं त्यासाठी काय दिले, पहिले दिले होते. खरं उत्तर काय, व्हीडी सावरकर या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. त्यांचं महत्वाचं बघा या ठिकाणी एक्सप्लेनेशन. पतित पावन मंदिर कधी स्थापन केलं होतं? 1931 साली केलं होतं. कुठं? रत्नागिरी हे त्याचं ठिकाण आहे, लक्षात ठेवा. रत्नागिरी अत्यंत महत्वाचं आहे. पुढाकार स्वातंत्र्य वीर सावरकर घेतला होता त्यांनी. मदत कोणी केली होती? भागोजी सेठ कोर यांनी काय त्यांना मदत केली होती, लक्षात घ्या. पतित पावन म्हणजे काय असते, अशुद्धांना काय ठिकाणी शुद्ध करणे, म्हणजे धर्मांतर त्यावेळेस काय ती प्रक्रिया चालू असायच्या त्यावेळेस त्याला म्हणून काय केलं, पतित पावन म्हणजे अशुद्धांना, जे धर्मांतर केले अशुद्ध झाले त्यांना काय शुद्ध नंतर करणे, धर्मामध्ये घेण्यानंतर. हे मंदिर बांधण्यातील उद्देश काय होता? अस्पृश्य लोकांसाठी सर्व लोकांना देवाची पूजा करता येणार होते. ठिकाणी काय करणार होती, सर्व लोकांची पूजा करता येणार होती, देवाची पूजा. स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल खाली कोणते विधान बरोबर आहे? यांच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. त्यांनी आर्य समाज या ठिकाणी काय केली, स्थापना केली होती, लक्षात घ्या. काय केली होती? आर्य समाज या ठिकाणी त्यांनी स्थापना केली होती. आर्य समाज नावाची सुधारक संघटना त्यांनी स्थापना केली होती. ते विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात सुद्धा होते. ते कसल्या विरोधात होते? विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात सुद्धा होते, लक्षात घ्या. होते का या ठिकाणी? नव्हते, त्यांचा काही संबंध याच्याशी नव्हता. पण काय, तुमचं आर्य समाज नावाची सुधारक संघटना त्यांनी काय केली होती? स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केली होती? स्थापन केली होती. त्यांचं उत्तर कुठलं? ए फक्त बरोबर असेल, त्याचं 2 नंबर चूक आहे ठिकाणी, लक्षात. पुढे एक्सप्लेनेशन बघूया ठिकाणी. स्वामी दयानंद सरस्वती पूर्णानंद सरस्वती यांच्याकडून सरस्वती संप्रदायाची दीक्षा घेऊन 1848 मध्ये त्यांनी काय घेतला होता? संन्यास घेतला होता. पूर्णानंद सरस्वती यांच्याकडून, कुणाकडून घेतली होती ती दीक्षा? त्यांनी पूर्णानंद सरस्वती यांच्याकडून सरस्वती संप्रदायाची दीक्षा घेतली होती. 10 एप्रिल 1875 मुंबई येथे काय केली, कुठे केली ती? मुंबई येथे आर्य समाज स्थापना केली. त्याच्यावर बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न आले, लक्षात ठेवा. IMP आर्य समाज स्थापना कोणी केली होती? स्वामी दयानंद सरस्वती. असा प्रश्न येऊ शकतो. कुठे केली होती हे सुद्धा प्रश्न येऊ शकतो मुंबईला, आणि कधी साल सुद्धा विचारू शकता. 10 एप्रिल 1875 विचारते. बऱ्याच वेळा तुम्ही क्वेश्चन जाऊन मागे पाहू शकता. नमस्ते हा शब्द आर्य समाज कुठला दिला? नमस्ते हा सुद्धा शब्द महत्वाचा आहे. 1877 मध्ये आर्य समाजाची शाखा कुठे काढली होती? लाहोर येथे कधी काढली होती, लक्षात. त्यावेळेस कोण होते? लाला लजपत राय हे सुद्धा त्याचे संदर्भात होते त्या ठिकाणी. आर्य समाजाने काय केले? शुद्धीकरण चळवळ या ठिकाणी राबवलेली होती, लक्षात. महत्वाचं आहे. नेक्स्ट महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन अत्यंत महत्वाचे IMP मोस्ट IMP आपण काय घेतलेले समाज सुधारक घेतले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी डॅडॅश मध्ये सत्यशोधक समाज स्थापना केली. कधी केली? सर्व माहिती 1873 ला सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली होती, लक्षात घ्या. डिटेल पुढे घेऊ, थोडं एक्सप्लेनेशन आपण. स्थापना कधी केली होती? 24 सप्टेंबर 1873 तारीख आहे. कुठे ठिकाण होते त्यांच्या स्थापनेचं? पुणे या ठिकाणी होतं, लक्षात घ्या. संस्थापक कोण होते या ठिकाणी? महात्मा फुले या ठिकाणी काय संस्थापक होते. समाज तत्व होते समता, बंधुभाव आणि धार्मिक कार्यातील मध्यस्थाचे उच्चाटन करणे या ठिकाणी. तत्वज्ञान होते एक ईश्वर आहे, ईश्वर एकच आहे अशा ठिकाणी मान्य असं होतं. सर्वव्यापी निराकरण सत्यरूप आहे, सर्व मानव हे त्याचे लेकरे आहेत असं ईश्वराची लेकरे आहेत असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ब्राह्मण पुरोहिताची काही ठिकाणी मध्यस्थीची गरज राहणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं, लक्षात घ्या. म्हणजे काय महत्वाचं आपलं क्वेश्चन आन्सर काय होतं? 24 सप्टेंबर 73 याचा प्रश्न विचारलाय. पुढे स्थापना तुम्हाला भविष्यात तुम्हाला विचारतील, कुठे स्थापना केली ती? पुणे या ठिकाणी महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कुणी केली होती हे सुद्धा विचारते, महात्मा फुले संदर्भात आहे. या तिन्हीवर जेवढ्यावर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी येतील. खालचे एवढे याच्यावर प्रश्न बऱ्यापैकी आलेले नाहीत तुम्हाला. तेव्हा
खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिक आणि सुधारकांनी तरुणांना शिक्षित करण्यासाठी ऐक्यवर्धिनी स्थापना, याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन आला मित्रांनो, बऱ्याच वेळा रिपीट 4-5 वेळा रिपीट झालेले आहेत बघा, 4-5 वेळा. कोण आहे ठिकाणी ऐक्यवर्धिनी संस्था कोणी केली? वासुदेव बळवंत फडके यांनी काय केली होती, लक्षात द्या. कधी केली होती? 1873 ला केली होती. वासुदेव बळवंत फडके यांनी केली होती. काय? समाजात समानता, ऐक्य, समानता, नैक्य आणि समन्वय निर्माण करण्यामध्ये काय यांचा महत्वाचा वाटा कोणाचा होता? या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांचा होता. ऐक्यवर्धिनी सभेची स्थापना 1873 ला त्यांनी केली. अत्यंत महत्वाचे आहेत, लक्ष द्या. खाली द्याडेशांनी शारदा सदनाची स्थापना केली आणि अपंग मुली आणि महिलांची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली होती. कोणी केली ती शारदा सदनाची स्थापना? कोणी केली? पंडित रमाबाई यांनी केली. त्यांच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन आला मित्रांनो, बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेला. शारदा सदनाची स्थापना किती? 1800 कधी केली ती? 89 ला त्यांनी केली. कुठं केली होती हा सुद्धा प्रश्न विचारतात. मुंबई या ठिकाणी केली होती. कोण संस्थापक होते याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले बऱ्याच वेळा. पंडित रमाबाई या होत्या. स्थलांतर पुण्याला केलं होतं, याच्यावर काही एवढं नाही प्रश्न. पुन्हा काय? निराश्रित विधवा अनाथ स्त्रियाच्या राहण्याची सोय करण्यासाठी यांनी केली होती. 1882 ला सरकार काय केली? आर्य महिला समाज सुद्धा या ठिकाणी त्यांनी स्थापन केला. काय? आर्य महिला समाज सुद्धा यांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. 1882 ला स्थापना पंडित रमाबाईंनी केली होती. नेक्स्ट या ठिकाणी प्रार्थना समाजावर बऱ्याच वेळा क्वेश्चन आले मित्रांनो, बऱ्याच वेळा म्हणजे भरपूर वेळा क्वेश्चन आलेले आहेत. सामाजिक प्रार्थना समाजाची तत्वे कुठले विचारले? खालीपैकी कोणती प्रार्थना समाज तत्वे आहेत विचारले? मूर्तीपूजेला विरोध करणे, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध करणे, या ठिकाणी तिन्ही या ठिकाणी प्रार्थना समाजाची तत्वे आहेत, लक्षात घ्या. तीन तुमच्या ठिकाणी येईल. उत्तर 3 नंबर तुमच्या ठिकाणी असेल, लक्षात. पुढे एक्सप्लेनेशन बघू डिटेल मध्ये. प्रार्थना समाज स्थापना बघा 1867 ला केली होती. ह्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न आलाय. ठिकाण कुठं होतं याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. पुढे दादव पांडुरंग तरखडकर दुसरे एक याचे महत्वाचे व्यक्ती आहेत. आत्माराम पांडुरंग तरखडकर. काय? आत्माराम पांडुरंग तरखडकर हे सुद्धा अत्यंत महत्वाचे व्यक्ती आहेत. भास्करराव पांडुरंग तरखडकर हे सुद्धा त्यांचे भाऊ आहेत, लक्षात घ्या. या ठिकाणी तिघे भाऊ आहेत. या ठिकाणी मूर्तीपूजा विरोध करणे, एकेश्वरवाद, कर्मकांडास विरोध करणे असे वेगवेगळे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, लक्षात घ्या. दादव पांडुरंग तरखडकर यांच्या संदर्भात सुद्धा परमहंस सभा 1849 ला स्थापन केली. 1849 सभा स्थापन केली. 1844 ला काय केली त्यांनी? मानव धर्म सभा काय केली? गुजरातला स्थापन केली होती. मानव धर्म सभा सुद्धा यांच्या संदर्भात 1844. 1849 ला काय केली त्यांनी? परमहंस सभा सुद्धा काही मुंबई या ठिकाणी स्थापन केली होती. महत्वाचं आहे. दादव पांडुरंग तरखडकर या ठिकाणी. द्याडेश यांनी अवध किसान सभेची स्थापना नेतृत्व केली होती. कोणी केली होती? जवाहरलाल नेहरू आणि बाबा रामचंद्र यांनी काय केली? अवध किसान सभेची दोन्ही बरोबर आहेत, ठीक आहे. आणि दोन्ही बरोबर असणार आहे, ठीक आहे. लक्षात. पहिल्या दुसरं अवध किसान सभेची स्थापना कधी केली होती? 1920 ला केली होती. या ठिकाणी कोणी केली होती? जवाहरलाल नेहरू, बाबा रामचंद्र. या ठिकाणी महत्वाचं आहे. हे उत्तरेकडील बाबा रामचंद्र यांचा संबंध येतो. उत्तरेकडे हेतू काय होता? जमीनदाराच्या अत्यंतिक कराराच्या विरोधात, कशा कराच्या विरोधात ही चळवळ उभारली होती त्याने अवध किसान सभेची, लक्षात. नेक्स्ट या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले अत्यंत महत्वाचे व्यक्ती आहेत. त्यांच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आले. शिक्षण राजाराम कॉलेजातून झाले. त्यांचं गणित विषय त्यांचा महत्वाचा, बरं गणित विषय महत्वाचा, याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आले. LLB साठी त्यांनी LLB केली. त्यांची बॅरिस्टर पदवी मिळाली नव्हती त्यांना. त्यांनी भारत सहयोग समाज हा कधी स्थापना केली? त्याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन आले. मोस्ट IMP लक्षात घ्या. सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी असं म्हणतात. भारत सेवा समाजावर बऱ्याच वेळा क्वेश्चन 3 ते 4 वेळा क्वेश्चन आले त्याच्यावर. 12 जून 1905 रोजी या ठिकाणी काय भारत सेवा समाजची कोणी स्थापना केली? गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती. देश सेवेसाठी राष्ट्रीय प्रचार तयार करणे, देश सेवेसाठी राष्ट्रीय प्रचार तयार करणे ही महत्वाची व्यक्ती आहे. द्याडेश यांनी अभिनव भारत सोसायटी स्थापना केली. डॅडेश यांनी अभिनव भारत सोसायटी स्थापना केली होती. कोणी? आत्माराम पांडुरंग तरखडकर, महादेव गोविंद रानडे आहेत, गोपाळकृष्ण गोखले आहेत, गणेश सावरकर आहेत. अभिनव भारत सोसायटी स्थापना कधी केली होती? त्या ठिकाणी बघा 1904 ला कोणी केली होती? गणेश सावरकर यांनी केली होती, लक्षात घ्या. अभिनव भारत सोसायटी संस्थापक कोण होते? याच्या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर होते. आणि यांचं अत्यंत महत्वाचं बघा या ठिकाणी 1899 ला काय केलं विनायक दामोदर सावरकर यांनी? राष्ट्रभक्त समूह सुद्धा त्यांनी स्थापन केला होता. 1900 मध्ये त्यांनी मित्रमेळा स्थापन केली होती. त्याचं रूपांतर नंतर 1904 मध्ये काय झालं तर अभिनव भारत म्हणून त्यांचं झालं होते, लक्षात घ्या. अत्यंत महत्वाची संस्था आहे त्यांच्या संदर्भात. ही क्रांतिकारी संघटना होत्या, लक्षात घ्या. सावरकरांना जोसेफ मॅगझिनचे आकर्षण वाटू लागले म्हणून मॅगझिनच्या यंग इटलीच्या पक्षाच्या नावावरून राष्ट्रभक्त समूहाला अभिनव भारत नाव देण्यात आले. नंतर लक्षात घ्या. कशा प्रभाव होता त्यांचा? तर जोसेफ मॅगझिनचा प्रभाव होता असं सुद्धा प्रश्न याच्यावर विचारतील. MPSC सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न आले बरं का. हे पूर्ण MPSC आले. हे प्रश्न आला, ह्या प्रश्न आला MPSC, हा प्रश्न आलेला आहे, हा प्रश्न आला MPSC, हा सुद्धा जोसेफ मॅगझिनचा प्रश्न आला MPSC आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे IMP क्वेश्चन आहे घेतलेला आपण. परिषदेच्या राजकारणाकडे परतण्याचा हेतू युक्तिवाद करण्यासाठी म्हणून काँग्रेसच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली गेली.
स्वराज पक्षाची स्थापना संदर्भात महत्वाचं माहिती आहे. CR दास स्वराज पक्षाची स्थापना त्या संदर्भात होती. मोतीलाल नेहरू सुद्धा अत्यंत दोन्ही व्यक्ती होते. म्हणजे तुमचं काय असेल अ आणि ब दोन्ही या ठिकाणी असेल स्वराज पक्षाची स्थापना. स्वराज पक्ष संदर्भात या ठिकाणी स्वराज पक्षाची स्थापना 1 जानेवारी 1923 रोजी स्वराज पक्षाची स्थापना झाली होती. अध्यक्ष कोण होतं? चित्तरंजन दास या ठिकाणी होते. हे सुद्धा भविष्यात तुम्हाला विचारलं स्वराज पक्षाचे अध्यक्ष कोण होते या ठिकाणी, तर चित्तरंजन दास होते. पण 2 व्यक्ती संबंध येतात, जे नेहरू आणि दास. सचिव कोण होते त्यावेळेस बघा, स्वराज पक्षाचे सचिव सुद्धा म्हणून तुम्हाला प्रश्न येत, पण मोतीलाल नेहरू होते. स्वराज्यष्ट कोण, हे काय होतं? साम्राज्यात स्वराज्य मिळवणे हा महत्वाचा आहे. उद्देश काय होतं? कायदेमंडळात काय करणे? प्रवेश करणे आणि त्याला काय करणे? इंग्रजाला विरोध करणे असा उद्देश होता त्यावेळी त्यांचा. कार्य काय होते? कायदेमंडळात प्रवेश करून सरकारची अडवणूक त्यावेळेस करणे, म्हणजे प्रश्न विचारे अडवणूक करणे असा होता. 1923-26 ला ते निवडणूक जिंकला. त्याचं काय एवढं महत्वाचं एवढ्याचे प्रश्न येत नाही तुम्हाला. चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, विठ्ठलभाई पटेल, बॅरिस्टर मुंजे हे काय स्वराज पक्ष संदर्भात आहेत व्यक्ती, लक्षात ठेवा. नेक्स्ट बाय ठिकाणी पंडित रमाबाई यांच्याबद्दल खाली कोणती विधाने अचूक आहे? अचूक म्हणजे काय असतं? बरोबर उत्तर ओळखा. त्यांनी प्रार्थना समाजाच्या सहाय्याने आर्य महिलाची स्थापना केली. आता मागे सांगितलं आर्य महिला स्थापना 1882 ला ठिकाणी झाली, लक्ष द्या. त्यांनी शारदा सदनच्या संस्थापक आहे त्यांनी, बरोबर आहे. शारदा सदन स्थापना कधी केली होती? 1889 ला मुंबई या ठिकाणी केली होती, लक्षात घ्या. लक्षात, मुंबई या ठिकाणी केली होती. दोन्ही उत्तर तुमचं बरोबर असणार आहे. या ठिकाणी बघा पंडित रमाई संदर्भात आपण बघतोय थोडं. पंडित रमाबाई प्रार्थना समाजाच्या आर्य महिलाची स्थापना कधी केली त्यांनी? 1982 साली काय केली? 1882 साली त्यांनी काय स्थापना केली होती. 1882 साली त्यांनी काय केली? हंटर कमिशन पुढे त्यावेळेस काय साक्ष देण्यासाठी त्या व्यक्ती पुढे होत्या त्या ठिकाणी. लेडी डफरिन फंड स्त्रियांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते त्या ठिकाणी. शारदा सदनच्या संस्थापक आहेत. 1889 ला त्यांनी मुंबई या ठिकाणी शारदा सदन स्थापना केली होती. त्यांनी कृपा सदन सुद्धा स्थापन केलं होतं. कधी? पती स्त्रियांसाठी, जे पतीन वारले त्यांच्यासाठी, पती स्त्रियांसाठी त्यांनी कृपा सदन चालू होतं. बातमी सदन सुद्धा चालू केलं त्यांनी अंधासाठी. सदन चालू केलं, अनाथ बालकासाठी चालू केलं. मुक्ती सदन 1897 ला ख्रिस्ती संस्थेची स्थापना त्यांनी केली होती. आणि 1919 साली सुद्धा कैसर ए हिंद त्यांना काय केलं? पदवी बहाल केली होती. कोणाला? पंडित रमाबाई यांना केली, लक्षात घ्या ठिकाणी. पुढे बघू. खालीपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिक आणि सुधारकांनी तरुणांना शिक्षित करण्यासाठी एक वर्धनी संस्था स्थापना? आपण पाहिलं मागं वासुदेव बळवंत फडके होते, लक्षात घ्या. डबल क्वेश्चन आलं या ठिकाणी बघा. डिप्रेस क्लासेस मिशन याच्यावर बराच वेळा आला बरं का, विठ्ठलराम शिंदे यांच्यावर. खालीपैकी कोण डिप्रेस क्लासेस मिशन आणि मुरळी प्रतिबंधक सभेची स्थापना केली होती? कोणी केली होती? विठ्ठलराम शिंदे यांनी केली होती. बाकीचे कोण? निरर्थक आहेत, नुसतं टाकामध्ये नेहमी उत्तर काय घेतात? लास्टला, म्हणजे लांब देतात, कधी कधी येतात. एखादा उत्तर आन्सर तुम्हाला माहित नसेल ट्रिक लक्षात ठेवा. उत्तर 3 नंबर किंवा 4 नंबर तुम्ही या ठिकाणी मारायला शिका. जर माहितच नसेल, एक्झॅक्ट माहिती असेल तर त्या द्या तुम्ही उत्तर. जर समजा तुम्हाला काहीच माहित नसेल त्यावेळेस सुद्धा ही ट्रिक तुम्ही यूज करा. 3 नंबर 4 नंबर वापरा, जे येईल ते येईल. उत्तरापर्यंत 50% तुम्ही पोहोचू शकता असं मला सांगायचं या ठिकाणी. या ठिकाणी बऱ्याच वेळा विचारलं की डिप्रेस क्लासेस मिशनची 19 साला स्थापना केली होती, लक्षात घ्या. कधी? 19 साला. कोणी स्थापना केली असा बी विठ्ठलरामजी शिंदे प्रश्न विचारलाय, ऑप्शन मध्ये असेल तुम्हाला. मुरळी प्रतिबंधक सभेची स्थापना सुद्धा कोणी होती असं सुद्धा सेपरेट या ठिकाणी प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. कोणी केला? ते विठ्ठलरामजी शिंदे यांनी केला होता. या ठिकाणी डिटेल एक्सप्लेनेशन बघू. डिप्रेस क्लासेस मिशन स्थापना कधी केली होती बघा? 18 ऑक्टोबर 1906 रोजी काय केली? डिप्रेस क्लासेस मिशनची विठ्ठलरामजी शिंदे यांनी स्थापना केली. स्थळ कुठं होतं, कुठे स्थापना केली याच्यावर प्रश्न येतोय. मुंबई या ठिकाणी. प्रथम अध्यक्ष कोण होते याचे? काय न्यायाधीश कोण होते? संदावरकर या ठिकाणी होते. याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. पुढाकार कोण घेतला होता? महर्षी विठ्ठल शिंदे यांनी घेतला होता. आणि यांचे इतर काय सहकारी आहेत कोणाला? शेठ दामोदरदास सुकडावाला, नंतर नारायण पंडित आणि संतोषी लाड हे वेगवेगळे त्यांचे सहकारी आहेत. त्यांचा उद्देश काय होता? शिक्षण प्रसार करणे, नोकऱ्या मिळवून देणे, गरीब लोकांना त्या ठिकाणी मदत करणे. आणि मुरळी प्रतिबंधक सभा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. 25 एप्रिल 1910 रोजी काय केले? जेजुरीच्या यात्रेत काय मिशनच्या पुणे शाखेकडून सभा आयोजित करण्यात आली होती. 25 एप्रिल 1910 रोजी जेजुरीच्या यात्रेत काय मिशनच्या पुणे शाखेकडून सभा आयोजित करण्यात आली होती, मुरळी प्रतिबंधक सभाची. लक्षात. फक्त व्यक्ती कोण संदर्भात तेवढं विचारतात संस्थेची. बघा. राष्ट्रवादी नेते सत्यपाल यांनी खालीपैकी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? कुठली केली होती? मद्रास महाजन सभा, अभिनव भारत केली होती, नवजान भारत सभा, अमित सभा सुद्धा दिले. वेगवेगळ्या सभा या ठिकाणी दिलेत. कुठल्याही ठिकाणी आन्सर असेल तुमचं नवजवान भारत सभा. कुणाचा आहे? राष्ट्रवादी नेते डॉक्टर सत्यपाल यांच्या संदर्भात आहे. बाकीचा इतर 4 सुद्धा आपण इथं सारांश बघू 4 ऑप्शनचा. कारण 4 ऑप्शन सुद्धा तुम्ही नेहमी कधी टीईटीचा अभ्यास करताना इतर 4 ऑप्शन सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करत जावा. ते कारण युजफुल ठरेल तुम्हाला, कारण त्याच्यावरच वारंवार प्रश्न काही विचारले जात असतात.
स्पष्टीकरण म्हणजे योग्य उत्तर तुमच्या ठिकाणी काय नवजवान भारत असेल. लक्षात नवजवान भारत सभा म्हणजे काय डॉक्टर सत्यपाल असते. लक्षात द्या. अभिनव भारत म्हणजे 1904 ला काय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे आहेत. लक्षात घ्या. त्यांनी नाशिक येथे स्थापना केली होती अभिनव भारतची. राष्ट्रभक्त समूह 1899 त्यांचाच आहे. भारतातील पहिली ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी संघटना कोणती होती असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर कुठला असेल राष्ट्रभक्त समूह असेल. लक्षात घ्या. 1904 ला सुद्धा काय 1900 मध्ये काय केली मित्र मेळा सुद्धा त्यांनी स्थापन केली होती. कुठली पुढे दिले बघा 1901 देतात किंवा 1900 देतील असं लक्षात घ्या. मित्रमेळा संघटना त्यांनी स्थापन केली होती. लक्षात घ्या. पीओक्यूर ज्याची कमांड आहे ना कोणताही असो प्रदा परीक्षा क्षेत्रामध्ये कुठला असो ज्याच्या जुन्या प्रश्नावर पीओक्यूर कमांड आहे त्याला मार्केटमध्ये डिमांड आहे. लक्षात घ्या. 100% तो कोणती एक्झाम क्रॅक आरामशीर करू शकतो. जुनी क्वेश्चन तोंडपाठच पाहिजे. फक्त तोंडपाठ असो नाही त्याचे इतर 4 ऑप्शनचं पूर्ण अनालिसिस तुम्हाला माहिती असणे गरजेचेच आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी तिसरा बघा मद्रास महाजन सभा मे 1884 मद्रास मध्ये ठिकाणी संस्थापक कोण होते. एम वीर राघवाचारी, सी सुब्रमण्य अय्यर आणि काय पी आनंद चार्लो या ठिकाणी आहेत मद्रास मध्ये. याच्यावर एमपीसी ला बऱ्याच वेळ क्वेश्चन आहेत. सर्वावर क्वेश्चन आहेत. याच्यावर क्वेश्चन आला एमपीसी मध्ये. याच्यावर क्वेश्चन आहेत. मद्रास महाजन सभेवर सुद्धा मे 1884 ला एमपीसी ला क्वेश्चन आलेले आहेत. टीईटी ला सुद्धा याच्यावर आलेलेच आहेत. लक्षात घ्या. म्हणजे सर्व एक्झामला जी येतात क्वेश्चन ना तीच महत्वाचीच क्वेश्चन असतात. लक्षात घ्या. भारत महिला परिषद सुरू केली होती. भारत महिला परिषद सुरू केली होती आणि भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचा अध्यक्ष कोण होते. हा टीईटीला ऍज इट इज आलेला सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन आला. कोण होते रमाबाई रानडे तुमचं उत्तर असेल. भारत महिला परिषद आणि भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचा अध्यक्ष कोण होते त्यावेळेस तर रमाबाई रानडे या ठिकाणी होत्या. महत्वाची व्यक्ती त्या रमाबाई रानडे पंडित रमाबाई अत्यंत महत्वाचे लेडीज समाज सुधारक आहेत. पहिली भारत महिला परिषद त्यांनी स्थापन केली होती. भारतीय महिला परिषदेच्या त्या पहिल्या अध्यक्ष कोण होता रमाबाई रानडे होत्या. येरवडा कारागृहाच्या ते काय मानद अध्यक्ष होत्या. येरवडा कारागृह जे आपल्या पुण्याला आहे त्याच. नंतर बाय ठिकाणी इतर ऑप्शन सुद्धा आपण अभ्यास घेतो डिटेल. ताराबाई शिंदे जी काय मादा भिकामीची कामं हे ताराबाई शिंदे यांनी काय केलं 1882 ला काय केलं तर स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ केला. याच्या बऱ्याच वेळा प्रश्न आलेला लक्षात घ्या. ताराबाई शिंदे यांच्यावरती सुद्धा स्त्रिया त्यांनी काय उद्देश केला स्त्रियावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी काय स्त्री पुरुष समानता तुलना ग्रंथ लिहिला होता. 3 बघायचे मादाम भिकाची कामा याचा अत्यंत व्यक्ती महत्वाचे. जर्मनीतील काय स्टुटगार्ड येथे काही तारेचंद्र असलेला पहिला भारतीय ध्वज त्यांनी काय फडकावला होता. लक्षात घ्या. पुढच्या भागात फातिमा बिबी हे सुद्धा महत्वाचे व्यक्ती. पहिल्या महिला सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशी होत्या. जन्म कुठे झाला केरळच्या होत्या. लक्षात घ्या. पहिल्या महिला सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झालेल्या होत्या. भारताच्या पहिल्या न्यायाधीश होत्या सर्वोच्च न्यायालयातील. आता गोपाळकृष्ण जसं मागच आपण पाहिलं होतं गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 साली खालीपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी दिले हे येणार नसणार. धर्मसभा दिले हे नाही. परस मंडळ दिले. दादा पांडवर तरखडकर 1949 ला स्थापन केली होती. त्यामुळे एलिमिनेशन टेक्निकने जावं तुम्ही उत्तरापर्यंत आरामशीर पोहोचू शकता. बऱ्याच टेक्निक आहेत वापरायचे ज्या त्यानुसार एक पुढे क्वेश्चन नुसार ते वापरायचे असतात. भारत सेवक समाज तुमच्या ठिकाणी उत्तर असेल. लक्षात घ्या. एखादं माहित नसेल ऑप्शन ते मागलं वेगळं जसं एखादं माहित असेल तर एलिमिनेशन करत जाणं हे सगळं वेगवेगळ्या पद्धती असंच वापरा. कारण कमी अभ्यास असेल ना तर तुम्ही आरामशीर चांगला स्कोर या ठिकाणी घेऊ शकता. लक्षात घ्या. गोपाळकृष्ण गोखले यांचा बघा 1905 मध्ये काय केलं त्यांनी भारत सेवा समाज स्थापना केली. त्यांनी जन्मकुट जाता कोल्हापूरला जाता 1866 ला त्यांनी काय केलं रानडेचे जे काय डेक्कन एज्युकेशन सोसायटी होते त्यामध्ये काय प्राध्यापक सुद्धा होते. 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटी होती. परगोणस महाविद्यालयामध्ये सुद्धा प्राचार्य होते. परगोणस महाविद्यालयाची स्थापना सुद्धा देखील लक्षात घ्या 1885 ला स्थापना आहे हे सुद्धा लक्षात घ्या. सुधारक वृत्तपत्रामध्ये सहसंस्थापक होते. सुधारक हे कोणाचा गोपाळ गणेश आगरकरांचं त्यांनी केसरी मधून जे काय राजीनामा दिला त्यानंतर 1988 मध्ये राजीनामा दिला. 1989 मध्ये सुधारक गोपाळकृष्ण गोखले यांनी काय केलं होतं गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक वृत्तपत्र स्थापन केलं होतं. त्यांच्या आले इथं संबंध आले म्हणून आपण सांगतोय ठिकाणी. आणि त्याचं काय होतं सहसंपादक कोण होते गोपाळकृष्ण गोखले सुधारकचे होते. लक्षात घ्या. परगोणस महाविद्यालयामध्ये प्राचार्य सुद्धा होते. कुठच्या गणिताचे होते लक्षात ठेवा त्यांनी. स्थापना कधी परगोणची 1885 नंतर त्यांनी 1902 मध्ये काय केलं मुंबई कायदे मंडळाच्या ठिकाणी काय सदस्य होते. वेल्बी कमिशन पुढे त्यांनी 1897 लंडन येथे साक्ष दिली होती. त्यांनी अर्थसंकल्पावर सुद्धा त्यांनी काय केलं जोरदार या ठिकाणी भाषण केले होते. ते लोकसेवा आयोग सुद्धा या ठिकाणी याच्यावर येत नाही एवढं पण हे महत्वाचं. सुधारक परगुणेस रानडेचे डेक्कन एज्युकेशन प्राध्यापक होते. आणि ते भारत सेवक समाज हे महत्वाचे बऱ्याच वेळा आलेत बरं. भारत सेवक समाज क्वेश्चन 3-4 वेळा तर मॅक्झिमम आलेत कमीत कमी सांगतो. 1919 जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी
खालीलपैकी कोणती समिती नेमण्यात आली त्या समिती संदर्भात विचारलेलं आहे. बटलर आला, हंटर, फ्रेझर आणि मुंडीमन हे बाकीचे काही निरंतर काही ठिकाणी. कोणता हंटर त्या ठिकाणी अधिकारी होता जालियन बागामध्ये. तेज बहादूर सुप्लू या ठिकाणी काही वेगवेगळे त्यांना अटक केल्यामुळे काही ठिकाणी जालियन हत्याकांड तिथं काय केले ते ठिकाण 400 काय केले अधिकारी त्याचे काय 400 लोक त्या ठिकाणी मृत्यू पाहिले होते. लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्या संदर्भाची घटना झाली होती त्यावेळेस. म्हणजे जालियन बागेमध्ये तिथे लोक जमली होती. हत्याकांड त्यावेळेस झाला. समिती कोण त्यावेळी नेमली तर हंटर समिती होते. समितीचे नाव काय होते? डिसऑर्डर समिती होते. डिसऑर्डर नुसार त्यांनी काय केलं त्यावेळेस केलं होतं. बाकी घटना म्हणजे 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या सणानिमित्त तिथे लोक जमली होती. आणि 13 एप्रिलला काय अमृतसर येथे जालियन बागवाला हत्याकांड ठिकाणी झाला. लोकांवरून तिथं गोळीबार करण्यात 400 पेक्षा जास्त लोकांची मृत्युमुखी त्या ठिकाणी पडलेली होते. लक्षात घ्या. पुढे बघा या ठिकाणी ब्रिटिशच्या खालसा धोरणा अंतर्गत खालीपैकी कोणत्या संस्थावर ताबा मिळवला गेला नव्हता. लक्षात खालसा धोरणासंदर्भात बऱ्याच वेळा प्रश्न कोणा उदयपूर दिलाय, सबळपूर दिलाय, झाशी दिलाय याच्यावर सुद्धा पूर्ण त्याच्यावर ताबा मिळवला होता. पण जयपूर त्यांनी ताबा मिळवलेला नव्हता. खालसा केलं नव्हतं धोरण. लक्षात खालसा धोरण कधीपासून होतं बघा 1846 लॉर्ड डलहौसी यांच्या काळात सुद्धा होता. 1848 ते 56 यांच्या काळात गव्हर्नर असताना कोण लॉर्ड डलहौसी हा होता. लक्षात. पण पहिलं कुठलं केलं संस्था बघा मराठी संदर्भात आहे म्हणून त्यामुळे लक्षात ठेवा. सातारा हे 1848 त्यांनी संस्थान खालसा केलं होतं. तुम्हाला इथे जयपूर कुठे दिसते का नाही लक्षात. झाशी आहे, नागपूर आहे, करोली आहे, औध आहे, जेतपूर आहे, सबळ आहे, वेगवेगळे काय खालसा केली होती त्यांनी राज्य. आपला प्रश्न कशाला येते का जयपूर आहे. जयपूर दिसतं का नाही येते का बाकी सगळे आहेत येते का. उत्तर तुमचं 3 जयपूर असेल. खालीपैकी एक ठिकाण बघा 1885 मध्ये मुंबईतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात डॅडेश प्रतिनिधी हजर होते. एकदम सोपा प्रश्न आहे. बेसिक मधलाच आहे बघा या ठिकाणी. बेसिक बुक मधला 72 प्रश्न आहे. 72 या ठिकाणी काय त्यावेळेस सदस्य होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कधी झालं होतं लक्षात. पहिलं अधिवेशन कधी 1885 ला मुंबई या ठिकाणी भरलं होतं. पुढाकार कोणी घेतला होता? ॲलन हुम यांनी काय पुढाकार घेतला होता. पुढाकार आणि अध्यक्ष कोण होते त्यावेळेस तर उमेश बॅनर्जी या ठिकाणी होते. मुंबईला झालं होतं. दुसरा अध्यक्ष कोण होतं? दादाभाई नौरोजी कलकत्ताला झालं. पहिली सभा पुण्यात होणार होती पण कशामुळे झाली तर कॉलराची महत्वाची कॉलराची साथ आली आणि ते मुंबईला हलवण्यात आलं. कुठला रोग आला त्यावेळेस सुद्धा विचारते. कॉलराची साथ आलती लक्षात घ्या. खालीपैकी कोण विधवा विवाह संघाचे संस्थापक होते आणि त्यांनी जाती संस्था बालविवाहाला विरोध या ठिकाणी केला होता. कोण होते या ठिकाणी? सत्यन हे होते का? देवांग शर्मा हे होते का? नव्हते. अतुल कुलकर्णी हे सुद्धा नव्हते. राहुल गोपाळ भांडारकर, राहुल आगरकर हे तर नव्हते. कोणते? एम.जी. रानडे आणि रामकृष्ण भांडारकर हे व्यक्ती होते. लक्षात घ्या. 3 नंबर उत्तर तुमचं असेल. म्हणजे काय विधवा विवाहाच्या संघाचे संस्थापक आणि जाती व्यवस्था बालविवाहाला विरोध एम.जी. रानडे आणि रामकृष्ण भांडारकर यांनी केला होता. या ठिकाणी बघा पुढे खालीपैकी कोणी 1893 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी सुरू केली होती. 1893 मध्ये काय केली? विधवा विवाह उत्तेजक मंडळी या ठिकाणी सुरू केली होती. लक्षात कोणी केली होती? बाबा आमटे दिलेल्या या ठिकाणी, धोंडो केशव कर्वे दिलेले, डी.आर. भांडारकर आणि शाहू छत्रपती दिलं होतं. विवाह विधा 1893 कोणी केली होती या ठिकाणी? धोंडो केशव कर्वे या ठिकाणी केली होती. अत्यंत महत्वाचे समाज सुधारक आहेत. लक्षात घ्या धोंडो केशव कर्वे. यांचा जन्म कधी झाला होता लक्षात घ्या? रत्नागिरी या ठिकाणी झाला होता. कुठे झाला? रत्नागिरी या ठिकाणी झाला होता. लक्षात घ्या. यांच्या वेगवेगळ्या संस्था सुद्धा महत्वाच्या आहेत. एक आपण बघू. पुढे झालं रत्नागिरी या ठिकाणी शेरोली गावात झाला होता. प्राथमिक शिक्षण ते मुरोड या ठिकाणी झालं. रत्नागिरी महत्वाचं आहे त्यांचं गाव. परमहंस महाविद्यालयामध्ये सुद्धा ते काय प्राध्यापक होते. त्यांच्या गणित विषयामध्ये त्यांनी काय केलं तर गणित विषय होता त्यांचा महत्वाचा. परमहंस महाविद्यालय पूर्व महास्थापना आपण मागास पाहिलं 1885 लक्षात राहू द्या. विचारतील प्रश्न याच्यावरती. या ठिकाणी बघा त्यांचं अनाथ बालिका आश्रम सुद्धा याच्यावर सुद्धा प्रश्न येतो. 14 जून 1896 ला काय केलं? अनाथ बालिका आश्रम स्थापना धोंडो केशव कर्वे यांनी केली होती. गोंदूबाई आणि आनंदबाई या दिवशी त्यांनी काय केले? लग्न केले होते. लक्षात धोंडो केशव कर्वेची पत्नी कोण आहेत? आनंदीबाई आहेत. विधवा वित्तचक मंडळ 31 डिसेंबर 1893 विधवा वित्तचक मंडळ याचे काय केले? तुम्हाला याच्यावरच काही ठिकाणी काय केलंय प्रश्न विचारलेला आहे. लक्षात घ्या. ठिकाणी लक्षात विवाह उत्तेजक मंडळी म्हणजे काय 31 डिसेंबर 1893 ला स्थापना केली होती. महिला विद्यालय सुद्धा त्यांनी 4 मार्च 1907 ला केलं होतं. निष्काम कर्मठाची स्थापना 1910 ला केली होती. आणि महिला आश्रम सुद्धा 1915 ला त्यांनी काय केली? त्या ठिकाणी स्थापना केली होती. महिला आश्रमची कधी केली? 1915 ला ठिकाणी केली होती. महिला विद्यापीठ कधी केली होती? महत्वाचा बरं 3 जून 1916 ला अध्यापक विद्यालय त्यांनी नंतर अध्यापक विद्यालय 16-17 ला स्थापन केलं होतं. महिला विद्यापीठ 3 जून 1916 ला त्यांनी स्थापन केलं होतं. पुढे या ठिकाणी 1958 मध्ये काय केलं? भारतरत्न हा त्याला काय त्यांना पदवी दिलेली होती. भारतरत्न पदवी दिली 1958 ला. कालबी कोणाला ब्रह्मचारी बाबा म्हणून ओळखले जाते? ब्रह्मचारी बाबा म्हणून ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले महान पुनरुज्जीवनवादी मानले जातात.
कोणी ठिकाणी दामोदर पाटील आलात, अमोल कुलकर्णी, नारायण सावळे आहेत, विष्णू गोखले आहेत. ब्रह्मचारी म्हटल्यानंतर तुम्हाला एकच व्यक्ती यायला पाहिजे, विष्णू गोखले. त्यांचं नाव होतं विष्णू भिकाजी गोखले असं त्यांचं नाव आहे लक्षात. ब्रह्मचारी बाबा ओळखले जातात आणि आधुनिक महाराष्ट्राचे पहिले महान पुनर्जीववादी होते लक्षात घ्या. यांच्या संदर्भात बघू. यांनी ख्रिश्चन धर्मियाला सुद्धा काय केलं होता, बऱ्याच वेळा काय केलं, विरोध केला होता लक्षात घ्या ख्रिश्चन धर्मियाला. विष्णू भिकाजी गोखले महत्वाचं नाव, यांचं टोपण नाव सुद्धा विचारते. ब्रह्मचारी बाबा सुद्धा त्यांना म्हणतात. महाराष्ट्राचे पहिले महान पुनर्जीवनवादी होते. रायगड येथे जन्म झाला. 1827 पासून मुंबईच्या समुद्रकिनारी दर गुरुवारी त्यांचे ख्रिस्ती मिशनऱ्याच्या वादविवाद होत असे. बघा आता सांगतो मी, ख्रिस्ती मिस्त्रीच्या संदर्भात त्यांचा वादविवाद नेहमी चालायचा. वेदोक्त धर्मप्रकाश हा त्यांचा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. वेदोक्त धर्मप्रकाश यामुळे त्यांनी प्रसिद्धी त्यांना मिळाली होती. 1867 साली विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा प्रकाशित झालेला सुखदायक राज्य प्रकरणी निबंध यात त्यांनी काय केलं होतं, या ठिकाणी त्यांच्यावर टीका केली होती. लक्षात घ्या, महत्वाचे सुखदायक राज्य प्रकरणी होते. वेदोक्त धर्मप्रकाश सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे त्यांचा. लक्षात घ्या, ख्रिस्ती धर्माचा विरोध त्यांनी केला होता. कोणी, विष्णू भिकाजी गोखले यांनी केला होता. त्याच्यावरच आपल्याला काय केलंय, प्रश्न त्यांनी विचारला होता. लक्षात, ब्रह्मचारी होते म्हणून. या ठिकाणी बघा, डॅडॅश मध्ये लढलेल्या लढाईनंतर मीर जाफर बंगालचा नवाब बनला होता. कोणी या ठिकाणी बघा, पॅलेसच्या लढाई जाते. 23 जून 1757 या ठिकाणी पॅलेसची लढाई झाली होती. लक्षात, कुठं, बंगाल, बिहार या ठिकाणी, ओरिसा या भागात झाली होती. लक्षात, तेव्हा हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन HRA ची स्थापना कधी झाली ती, हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन म्हणजे काय, 1923 ला ठिकाणी काय झाली, त्याची स्थापना झाली होती. लक्षात घ्या. पुढे बघा या ठिकाणी डिटेलमध्ये, हिंदुस्थान HR चे नामांतर काय झालं नंतर, हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन म्हणजे काय, प्रथम झाशीला होतं, नंतर काय ते आग्र्याला मुख्यालय होतं. स्थापना कधी, 1923 ला. भगतसिंग यांच्या सूचनेनुसार हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनच्या नामांतरानंतर हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन झालं. हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन होतं, नंतर सोशलिस्ट असं झालं. त्यामध्ये काय आला, यस शब्द आला. यस म्हणजे काय आला, सोशलिस्ट हा त्यांचा शब्द आला. 1923 ला स्थापना केली त्याची. कुठे झालं, दिल्लीच्या प्रेशा कोटला मैदानावर यांची बैठक झाली होती 1928 ला. ध्येय काय होते, साम्यवादी समाजवाद होता. वैयक्तिक क्रांतिकारी कृत्याऐवजी सशस्त्र क्रांतिकारी भारताला ब्रिटिशपासून काय करत ते मुक्त करू शकता शोषणापासून. वेगळे क्रांती, आज चंद्रशेखर आझाद होते, भगतसिंग होते, सुखदेव सुद्धा या ठिकाणी काय अत्यंत महत्वाची व्यक्ती या संस्थे संदर्भात होते. लक्षात घ्या. पुढे या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना कधी झाली, लक्षात घ्या. आपण थोडं मागं पाहिलेच होतं सारांश, कारण म्हणून डिटेल एक्सप्लेनेशन बघणे गरजेचे आहे. तर त्याच्यावरची काय करतात, आसपासचे क्वेश्चन नंतर विचारले जातात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना कधी केली होती, 1885 ला केली. स्थापना कधी केली, 28 डिसेंबर 1885 ला ठिकाणी काय स्थापना केली होती. पहिली अधिवेशन कधी झालं आपण पाहिलंच, 28 डिसेंबर 33. 72 प्रतिनिधी होते. पहिले अध्यक्ष कोण होते, व्यमिचंद्र बॅनर्जी होते. सचिव कोण होते, ॲलन होम होते. दुसरे अध्यक्ष कोण आहेत, दादाभाई नौरोजी होते. तिसरे अध्यक्ष कोण, बद्रुद्दीन तय्यब या ठिकाणी होते. लक्षात घ्या. पहिले अधिवेशन आपण पाहिलंच होतं, पुणे येथे झालं, होणार होते, पण ते काय कॉलराची साथ आल्यामुळे ते काय झालं, मुंबई या ठिकाणी हलवण्यात आलं होतं. लक्षात, यांच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन आला बरं. राजाराम मोहन राय यांच्यावरती चुकीचे विधान कोणत्या विचार ओळखा सांगले त्यांनी. राजाराम मोहन म्हणाले, प्रत्येक शास्त्रानुसार सती ही हत्या आहे. 1900 शतकात महाराष्ट्रीय समाज हा धार्मिक अंधश्रद्धा आणि सामाजिक अनाकलन प्रयत्नवादाने ग्रासलेला होता. हिंदू समाजाच्या निम्न स्तरावरील लोकांना अस्पृश्य म्हटले जात असे. स्त्रियांची सामाजिक परिस्थिती चांगली होती का त्यावेळेस, पण महाराष्ट्रीय समाजात सती, बालविवाह यासारखे काही दुर्गुण प्रचलित होते. चांगली होती का त्यावेळेस, नाही. त्यामुळे का तुमचं चूक या ठिकाणी असेल. 4 नंबर उत्तर असेल, बाकीचे सर्व बरोबर आहेत. लक्षात, राजामोहन राय यांनी काय म्हणलं जातं, भारतीय समाज प्रबोधनाचे जनक सुद्धा काय म्हटलं जातं, राजामोहन राय यांना म्हटलं जातं. महत्वाचं, होळी जिल्हा राधानगरी या ठिकाणी काय त्यांचा जन्म झाला होता. त्यांना रॉय या सन्मानदर्शक पदवी दिली होती. रॉय दिली. आत्मीय सभा सुद्धा स्थापन केली, याच्यावर प्रश्न आलेला बऱ्याच वेळा. 1815 ला आत्मीय सभा या ठिकाणी स्थापन केली होती. 1817 डेव्हिड हेअरच्या मदतीने हिंदू महाविद्यालय काढले. त्यांनी डेव्हिड हेअरच्या मध्ये काय केलं, हिंदू महाविद्यालय त्यांनी काढलं होतं. सर्वप्रथम कलकत्त्याला सतीप्रथेविरुद्ध काही ठिकाणी उठा झालता. त्या ठिकाणी कुठे झालता, सर्वप्रथम कलकत्त्याला इथे ठिकाणी झाला होता. लक्षात, डिसेंबर 1819 सतीप्रथा जाहीर झाली होती. त्यांचं अजून कुठलं काढलं होतं त्यांनी बघा, ते पत्र सवाद कैमोद मिरात उल अखबार या ठिकाणी त्यांचं काय साप्ताहिक होतं. लक्षात घ्या, सवाद कैमोद आणि मिरात उल अखबार या त्यांचं साप्ताहिक होतं. लक्षात, पुढे ठिकाणी सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट काय होते बघा, आपण मग पाहिलेच होतं.
नैराश्यग्रस्त वर्गाची उन्नती करणे. ब्राह्मणाची उन्नती करणे होते का नाही, मुस्लिमाची उन्नती करणे नाही, ख्रिश्चन उन्नती नाही, फक्त काय होतं नैराश्याच्या या ठिकाणी असेल तुमचं उत्तर. आणि सत्यशोधकचा आपण कधी 24 सप्टेंबर 1873 ला केली होती. कोणी केली होती तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली, लक्षात घ्या, या व्यक्तीने केली होती. अध्यक्ष कोषाध्यक्ष सुद्धा ब्राह्मणाच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यात त्यांचा उद्देश होता त्या ठिकाणी, लक्षात. योग्य जुळणी आहे सांगा, म्हणजे योग्य बरोबर ओळखून सांगितले. केशवचंद्र सेन, पुन्हा दयानंद सरस्वती, म्हणजे प्रार्थना समाज त्यांनी स्थापन केली, आपण आता पाहिलं होतं 10 एप्रिल 1875 ला. दयानंद सरस्वती, स्वामी दयानंद सरस्वती मुंबई येथे ठिकाणी काय केली, वैदिक धर्माच्या प्रचारासाठी काय केली त्यांनी आर्य महिला आपलं काय केले त्यांनी प्रार्थना समाज या ठिकाणी त्यांनी स्थापन केला होता. म्हणजे आर्य समाज सुद्धा त्यांच्या संदर्भातच आहे, लक्षात घ्या ठिकाणी महत्वाचं. नेक्स्ट बा ठिकाणी स्वामी दयानंद आर्य समाजाचे संस्थापक होते. दादाभाऊ पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी पुढे 31 मार्च 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्यावेळी सुद्धा त्यांचं सहकार्य होतं, स्वामी दयानंद संबंधित होते त्या प्रार्थना समाजाशी. या ठिकाणी बघा, मुंबई येथे अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस स्थापना कधी केली होती, लक्षात घ्या 1920 ला केली. त्याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेला आहे, लक्षात तुम्ही बघू शकता प्रश्न. भारतातील सर्वात जुनी कामगार संघटना असा जे प्रश्न आला तर कुठली होती, आयटक होती. म्हणजे भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस स्थापना 1920 ला केली होती. 31 ऑक्टोबर 1920 ला केली होती. पंजाबमधले येथे कोण होते, लाला लजपत राय हे आयटेकचे काय होते, पहिले अध्यक्ष होते. याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. ही संघटना कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महत्वाचे योगदान देणार होती. नेक्स्ट 1854 पुण्यात बाळ गंगाधर टिळक यांच्या खालीपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन, आपण मागे सांगितलं होतं डेक्कन एज्युकेशन 1884 ला स्थापना केली होती. 85 ला कुठली, 1885 ला परगोणस कॉलेज स्थापन केले होते, लक्षात. यांच्यावर अजून कोण होते तर गोपाळ गणेश आगरकर ही व्यक्ती होते, लक्षात घ्या. डेक्कन एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्रातील पुणे ही शिक्षण संस्था होती. बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर 1884 ला स्थापना केली होती. सामाजिक परिवर्तनातून नवीन प्रबोध आणि मोक्ष मिळवून देणार होते. यांच्या संदर्भात काय केलं, टिळकांनी काय केलं, या ठिकाणी मराठा आणि केसरी सुद्धा या ठिकाणी 2 वृत्तपत्र स्थापन केली होती, लक्षात घ्या. केसरी संदर्भात कोण होते तर गोपाळ गणेश आगरकर होते. मराठा वृत्तपत्र संदर्भात कोण होते तर लोकमान्य टिळक होते, लक्षात घ्या, महत्वाचे. नंतरच काय केलं, गोपाळ गणेश आगरकरांनी काय केलं होतं, 1888 राजीनामा देऊन केसरीचा 1989 ला काय केलं, त्या ठिकाणी सुधारक वृत्तपत्र या ठिकाणी काय काढलं होतं गोपाळ गणेश आगरकर. हे तुमचं उत्तर या ठिकाणी आहे. या ठिकाणी बघा, अत्यंत महत्वाची काही संस्था आहे त्या ठिकाणी आपण समाज सुधारक जे संस्था आहेत, टीटी मध्ये वारंवार येणाऱ्या प्रश्नांचे समावेश करून डिटेल एक्सप्लेनेशन देण्याचा पार्ट 1 या ठिकाणी घेतला. अजून पार्ट 2 आहे, ते आपण नंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये या ठिकाणी बघूच, कारण विद्यार्थी जास्त बोर होऊन म्हणून आपण एवढ्या कंटेंट मध्ये पार्ट 1, 2 असं रूपांतर केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. थँक्यू.